महागडी आणि रुग्णांच्या उपचाराकरिता आवश्यकता असलेली उपकरणं एकीकडे बंद असताना दुसरीकडे मात्र गेली सलग 2 वर्ष सरकारकडून मिळालेला निधी परत जाण्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उघडकीस आला आहे। सर्वसामान्य रुग्णांच्या आयुष्याशी खेळणारा शासकीय लाल फीत शाहीचा हा प्रकार जितका धक्कादायक आहे तितकाच चीड आणणारा आहे। सर्वसामान्य नागपूरकरांच्या खिशाला परवडणाऱ्या या नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अनेक महत्त्वाची उपकरणं बंद पडलीत। व्हेंटिलेटर, ईसीजी मशीन, आरो प्लांट सारखी रुग्णांना महत्त्वाची ठरणारी उपकरणं गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे आता रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। पैसे मी कुठून देणार? मी रिक्षा चालक मनुष्य आणि आता सुट्टीच्या वेळेस मला 650-700 रुपये मागून आले डॉक्टर लोक, नाही तर सुट्टी भेटत नाही। दुसरी गोष्ट 4 वेळा एक्सरा काढला तर हात सुद्धाच नाही। या शासकीय रुग्णालयाची समस्या इथे संपत नाही। एकीकडे उपकरणं नादुरुस्त असताना दुसरीकडे रुग्णालयाच्या देखरेखीकरता मिळणारा निधी गेल्या 2 वर्षांपासून पूर्णपणे वापरलाच गेला नाही। 2011-12 या आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून 1,60,00,000 निधी मिळाला होता, पण रुग्णालय प्रशासनानं फक्त 1,07,00,000 रुपये खर्च केले आणि त्यामुळे 50 लाखाचा निधी परत गेला। त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2012-13 मध्ये 2,63,00,000 रुपये मंजूर झाले असताना खर्च फक्त 2,43,00,000 रुपये झाला आणि 20 लाख रुपयांचा निधी परत गेला। एकीकडे उपकरणं नादुरुस्त आहेत, रुग्णांसाठी पुरेशा खाटा नाहीत, अशी परिस्थिती असताना निधी मात्र परत जातोय। 2 कोटी रुपये 1/4/2013 ते 31/12/2013 या काळात आलेले आहे, परंतु त्याचा खर्च किती झाला? 1,26,00,000, म्हणजे जवळपास 70 लाख वापस गेलेले आहेत। औषधांच्या बाबतीमध्ये शासन दरवर्षी औषधी खरेदीसाठी जेवढे अनुदान देते त्यापेक्षा दरवर्षी थोडा जास्तच खर्च होत असतो, त्यामुळे औषधांचा निधी वापस जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अपेक्षेप्रमाणे या प्रश्नाबद्दल रुग्णालय अधिकाऱ्यांकडे याचं कुठलंही समाधानकारक उत्तर नाही। मात्र या शासकीय लाल फितीचा फटका बसतोय तो सर्वसामान्य नागपूरकरांना। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।